इयत्ता 7वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली छुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पाठ 10 पंडिता रमाबाई अभ्यासणार आहोत. चला तर मग वेळ आहे गोष्टीची. मुलांनो, गोष्टी बाराखडीच्या यातील आजची कथा आहे ढची. कळलं? तर ढ वरून कथेमध्ये येणारे कोणतेही पाच शब्द लक्षात ठेवायचे आणि ज्यावेळी तुम्हाला वेळ दिला जाईल त्यावेळेला ते लिहून काढायचे आहेत. चला तर मग इट्स स्टोरी टाइम. कथा आहे ढची. ढामण गावाच्या कडेला एक छोटासा डोंगर होता. त्याच्यावर एक जुनाट गढी होती. गढीच्या मागच्या बाजूला एक तळं होतं, ज्यात सदाच गढुळलेलं पाणी असे. गढीच्या चारी बाजूचे सर्व वातावरण गूढ रहस्यमय असे होते. गावातील माणसं तिथं जात नसत, पण मुलं मात्र डोंगराच्या पायथ्याशी गुरंढोरं चरायला घेऊन जात. एक दिवस काय झालं, मुलं तिथं गेली असता ढमढेरेच्या मुलाने बेढबरावांना गढीच्या बाजूला जाताना पाहिलं. खरं तर बेढबरावांचं नाव पंढरीनाथ. पण बुटके, अंगाने ओबडधोबड, ढोपरापर्यंत पायजमा घालणारे, यामुळे त्यांना सारं गाव बेढबराव म्हणायचे आणि आता त्यांचं तेच नाव प्रसिद्ध झालं होतं. ढमढेरे उठला आणि बेढबरावांच्या मागोमाग गढीत गेला. तिथे ते का जात असतील असा त्याला प्रश्न पडला. आत जाऊन तो चकित झाला. बाहेरून अस्वच्छ दिसणारी गढी आतून एक चकचकीत प्रयोगशाळा होती. तळ्याचं गढूळ पाणी स्वच्छ करून प्रयोगशाळेत वापरलं जात असे. एका बाजूला खिळे आणि नट्सचा ढिगारा होता. समोरच्या भिंतीवर तऱ्हेतऱ्हेच्या रंगाचे ढिगभर बल्ब विचित्र कोन करून मांडलेले होते. त्यावर एक खुर्ची ठेवली होती. ढमढेरेने पाहिलं की बेढबराव त्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यांनी हिरव्या रंगाच्या बल्बसमोरचं बटन दाबलं. बेढबरावांना घेऊन ती खुर्ची अतिशय वेगाने वरच्या बाजूला उडाली आणि वर असलेल्या चिमणीवजा भोकातून बाहेरच गेली. ढमढेरे अतिशय घाबरला आणि ओरडत गावाकडे धावला. बघता बघता गावातील लोकांनी त्या गढीच्या चारी बाजूला गर्दी केली. बघतात तर काय, खुर्ची सकट बेढबराव त्याच वेगाने त्याच दिशेने खाली आले आणि अतिशय जोराने जमिनीवर आदळले. परिणाम असा झाला, ते उसळून दूर फेकले गेले आणि बेशुद्ध झाले. इथे खुर्चीच्या आदळण्याने सगळे बल्ब फुटले आणि ढो 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 करून सगळी प्रयोगशाळा उद्ध्वस्तच झाली. लोकांनी बेढबरावांना भराभर दवाखान्यात नेऊन दाखल केलं. बिचारे बेढबराव या पंढरीनाथांचा डायरेक्ट स्वर्गाला जाण्याचा प्रयोग फसला होता. मग आवडली काही नाही ढची कथा? आता वेळ आहे शब्दलेखनाची. चला तर मग तुम्ही तयार असालच. आता तुमची वेळ सुरू होते. झालं लिहून?
चला तर मग आता आपण पुढे वळूया. शब्दलेखनाची उत्तरं सेकंड स्लाइडला आपण नंतर बघणार आहोत. मुलांनो, हा जो स्टॅम्प आहे हा भारताचा स्टॅम्प आहे. 1989ला म्हणजे 1980ला हा स्टॅम्प भारत सरकारने काढलेला होता पंडिता रमाबाई यांच्या नावाने. मुलांनो, पंडिता रमाबाई कोण होत्या माहिती आहे? पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 म्हणजे 1858ला झाला होता. अनंतशास्त्री डोंगरे आणि अंबाबाई डोंगरे हे त्यांचे आई बाबा होत. तेव्हाच्या म्हैसूर संस्थान म्हणजे आत्ताचं कर्नाटक राज्य इथल्या मंगलोर जवळच्या माळहेरंजी जवळ गंगामूळ नावाच्या डोंगर वस्तीमध्ये, डोंगरावरील वस्तीत त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील म्हणजेच कोण? अनंतशास्त्री. हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत खूप सुधारलेल्या किंवा पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे असं त्यांचं वैयक्तिक मत होतं आणि म्हणून त्यांनी लक्ष्मीबाई व रमाबाईस वेदांचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. रमाबाई 9 वर्षांच्या झाल्या तरी त्यांचं लग्न त्यांनी करून दिलं नाही आणि म्हणून त्यांच्या नाती बांधवांनी त्यांना वाळीत टाकलं. रमाबाईंच्या जन्मानंतर 6 महिन्यातच आई वडिलांना लोकांच्या त्रासामुळे सर्व मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावं लागलं. या तीर्थयात्रेच्या 15-16 वर्षाच्या कालखंडात रमाबाईंनी आई वडिलांपासून विशेषतः आईकडून संस्कृत, व्याकरण व साहित्याचं शिक्षण घेतलं. 1877 म्हणजेच 1877 साली दुष्काळात रमाबाईंचे आई वडील वारले. रमाबाईंनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं, पण हिंदी, मराठी, बंगाली आणि कन्नड भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. त्याचबरोबर त्यांना गुजराती, तुळू, हिब्रू या भाषा सुद्धा येत होत्या. 1878ला म्हणजेच 1878ला त्यांचे भाऊ श्री निवास शास्त्री यांच्यासह प्रवास करत ते कलकत्त्याला आल्या. तिथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा गौरव केला गेला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना पंडिता व सरस्वती या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव केला. पंडिता नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या एकमेव महिला होत. बंगाली स्त्रियांनीही त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण म्हणून मानपत्र दिले. रमाबाईंचा अशा प्रकारे सत्कार होत असतानाच 1880 म्हणजे 1880 मध्ये त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. आता त्या एकाकी झाल्या. रमाबाईंनी चुकीच्या रूढींविरुद्ध बंड पुकारलं आणि त्यांनी आंतरजातीय विवाह केला. त्यांची मुलगी मनोरमा हिला सोबत घेऊन त्या पुण्यास आल्या आणि तिथे स्थायिक झाल्या आणि स्वतःला पूर्णतः समाजकार्याला त्यांनी वाहून घेतलं. अशा या पंडिता रमाबाईंचा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. आपण प्रस्तावना वाचूया. पान नंबर 36, पाठ 10, पंडिता रमाबाई. परिचय. डॉक्टर अनुपमा उजगरे यांचा जन्म 1949 रोजी झाला. ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. सांगी, पश्चात हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. चांदणचुरा, ललितलेख संग्रह, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर चरित्रात्मक लेखन यांच्यावर केलेलं आहे. तसेच महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती कोश सुद्धा प्रसिद्ध आहे. आता या पाठामध्ये स्वतःचं संघर्षमय असं आयुष्य जगत असताना
इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचं प्रेरणादायी वर्णन लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी या पाठातून केलेलं आहे. आता आपण पाठाचं वाचन करूयात. कोलकाता शहरात, आता कोलकाता म्हणजे आत्ताचं कलकत्ता, कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. आता बघा, त्यावेळेला स्त्रियांसाठी, महिलांसाठी पहिली सभा बोलवली गेली. कुठे? कोलकात्याला. ती कोणी भरवली होती? तर देशभक्त आनंद मोहन यांनी बोलवलेली होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केलं आणि त्या स्त्रियांच्या पहिल्या सभेमध्ये पंडिता रमाबाईंना बोलवलेलं होतं. पण ती कोलकात्यात असल्यामुळे कलकत्त्याची भाषा कुठली? कलकत्ता कुठे आहे? बंगालमध्ये. मग कलकत्त्याची भाषा कुठली? बंगाली भाषा. मग बंगाली भाषा त्यांना येत नव्हती पंडिता रमाबाईंना, म्हणून त्यांनी काय केलं तर संस्कृत भाषेतून तिथे भाषण केलं. बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. म्हणजे त्या संस्कृतमधून बोलत जरी असल्या तरी त्याचं अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन बंगालीमध्ये केलं गेलं. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली. आता ही सभा कुठे होती? कलकत्त्यामध्ये. बरं, ही सभा कोणासाठी होती? तर स्त्रियांसाठी होती. आणि ह्या सभेचं वैशिष्ट्य काय होतं? तर पहिली स्त्रियांची सभा आणि सगळ्यात पहिल्यांदा भाषण देणारी कोण होती? स्त्री वक्ता. भाषण देणारा, बोलणारा त्याला म्हणतात वक्ता, आणि ऐकणारे कोण असतात? श्रोते. बरोबर. तर पंडिता रमाबाई ह्या पहिल्या महिला होत ज्यांनी पहिलं भाषण केलेलं आहे. आणि कसं? तर मौखिक, म्हणजे लोकांसमोर उभं राहून पहिल्या सभेमध्ये बोलणाऱ्या स्त्री, पहिली स्त्री म्हणून पंडिता रमाबाईंचा उल्लेख केला जातो. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळी वेगळी होती. म्हणजे झालं असं की त्यावेळेला पूर्वीचा काळ कसा होता? ज्ञानाने समृद्ध असा नव्हता. स्त्रियांनी शिक्षण घेणं बंधन, म्हणजे स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये असे त्यावेळेचे विचार असत. बरोबर. चूल आणि मूल हेच फक्त स्त्रीचं कार्यक्षेत्र आहे असंच त्यावेळी स्त्रीची ओळख समाजामध्ये होती. आणि त्या समाजामधून पुढे आलेली ही स्त्री, आणि ती सुद्धा परप्रांतातून आलेली आहे. कुठे गेली होती ती? कलकत्त्याला, म्हणजे परप्रांतच. बरोबर. मग त्या परभाषक म्हणजे वेगळ्या भाषेची, जिला बंगाली भाषा येत नाही अशी परभाषक स्त्री, तिने काय केलं? महाभारताचेच संदर्भ घेऊन स्त्रियांच्या सभेमध्ये प्रबोधन केलं, त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न केला. आणि ही घटना खूपच आगळी वेगळी होती. इतिहासात नोंद करण्यासारखी होती, कारण त्या अगोदर स्त्रियांसाठी कोणीही कार्य केलेलं नव्हतं, स्त्रियांसाठी भाषण केलेलं नव्हतं. तर हा सगळा पहिला मान जो होता हा पंडिता रमाबाईंनी हे सगळं केलं होतं. आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. आता आई वडील अगोदरच वारले होते, त्यानंतर बंधू म्हणजे त्यांचे भाऊ हे सुद्धा वारले. त्यानंतर त्या एकट्या पडल्या. आता एकटं जगणं काही कठीण आहे हे त्यांनी अनुभवल्यानंतर काय केलं? त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती म्हणजे प्रसिद्ध असलेल्या बिपिन बिहारी मेधावी
यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. मुलांनो, त्यावेळेला जाती धर्म मानले जात असत. त्याच जातीच्या स्त्रीने त्याच जातीच्या पुरुषाशी विवाह करणं बंधनकारक होतं. जात बदलणं त्यावेळेला मान्य नव्हतं. आणि अशा वेळेला त्यांनी बिपिन बिहारी मेधावी नावाचे प्रसिद्ध वकील होते, विद्वान होते, त्यांच्या जातीचे नव्हते, तरीही मोठा निर्णय घेऊन त्या त्यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. आणि त्यावेळेला त्यांचं वय होतं केवळ 22 वर्षांचं. आता आपण इकडे केवळ हा शब्द वापरलाय तो आत्ताच्या विचाराने, पण मुलांनो त्यावेळेला बालपणीच लग्न केलं जात असत. आणि हे 22 वर्ष म्हणजे त्यावेळच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेलं होतं. म्हणजे 6व्या 9व्या वर्षी लग्न त्यावेळेला मुलींचं केलं जात होतं असे. पण पंडिता रमाबाई 22 वर्षांपर्यंत त्यांनी विवाह केला नाही आणि त्यामुळे त्यांचं वय फारच वाढलेलं होतं असं म्हटलं गेलं आहे. विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बापूंचं निधन झालं. म्हणजे विवाहानंतर म्हणजे लग्नानंतर 2 वर्षांनीच त्यांचे पती जे आहेत बिपिन बाबू हे वारले. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. अर्थातच हे बिपिन बाबू जे होते हे सुद्धा या सुधारलेल्या सुधारित विचारांचे असे होते. आणि त्यांच्या निधनानंतर रमाबाईंना महाराष्ट्रातील काही सुधारक विचारांची लोक होती त्या सुधारकांनी विनंती केली आणि रमाबाईंनी पुण्यामध्ये आपलं बस्तान मांडलं. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी होती जिचं नाव आहे मनोरमा. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. त्यांचं पहिलं भाषण न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी पुण्याला झालं. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. आता यापुढे काय, प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या लोकांच्या घरी हे व्याख्यान किंवा भाषण व्हावं असं ठरलं. बाई माणूस बोलते कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागलेली होती. आत्तापर्यंत एखादी स्त्री ही भाषण करते हे कोणी पाहिलेलं नव्हतं. आणि म्हणून एक स्त्री कशी बोलत असेल तर ते पाहण्यासाठी प्रत्येक पुरुषाला त्यांना बघण्याची त्यांना ऐकण्याची उत्कंठा होती. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिता बाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. आता जेव्हा जेव्हा पंडिता रमाबाईंचं भाषण असे किंवा व्याख्यान असे तर त्याची जी निमंत्रण पत्रिका छापली जात असे त्या निमंत्रण पत्रिकेवर एक अट घातलेली असे. ती अट काय होती तर जर एखाद्या पुरुषाला हे भाषण ऐकायला यायचं असेल तर त्याने आपल्यासोबत एका स्त्रीला एका महिलेला आणलंच पाहिजे, नाही तर त्यांना सभेला घेतलं जाणार नाही. आता हे कोणी सांगितलं तर अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवलं आहे. काशीबाई कानिटकर नावाच्या एक कानिटकर आहेत, त्या आपल्या सासऱ्यांबरोबर या सभेला गेल्या होत्या आणि तशी त्यांनी नोंद करून ठेवलेली आहे. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. म्हणजेच स्त्रियांनी स्वतः शिकलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा शिकवलं पाहिजे. आणि ते सुद्धा कसं तर आपल्याच भाषेतून, आपल्या मदर टंग मधून. मातृभाषा म्हणजे मदर टंग. आपल्या मातृभाषेतूनच ते ज्ञान प्राप्त
झालं पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. तर हंटर कमिशन जे होतं असं एक आयोग होता किंवा व्यवस्थापन होतं, त्यांच्याकडे त्यांनी अशी शिफारस केली, अशी विनंती केली की ज्या कोणी स्त्रिया पुढे येत आहेत इतर स्त्रियांना शिकवण्यासाठी, तर त्या स्त्रियांना त्यांना कौतुक केलं पाहिजे आणि म्हणून त्यांना काय केलं पाहिजे, शिष्यवृत्ती दिली पाहिजे. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. म्हणजे बघा की आपल्याला काही कार्य करायचं आहे, पण कार्य करण्यासाठी पैसाही आवश्यक आहे. मग त्यांना कुठलं कार्य करायचं होतं, तर जे अनाथ आहेत, ज्यांचं कोणी नाहीये, जे अपंग लोक आहेत, ज्या विधवा आहेत, म्हणजे ज्यांचे पती मेलेले आहेत, अशा स्त्रिया, तर अशा स्त्रियांची त्यांना किंवा अशा लोकांची, अनाथ आणि अपंग आणि विधवा लोकांची त्यांना सेवा करायची आहे. आणि नुसती सेवा करायची नाहीये, तर त्यांना त्यांच्या पायावर उभं राहून, आता पायावर उभं राहून म्हणजेच काय, तर त्यांना स्वतःचा खर्च करता आला पाहिजे. आता खर्च कसा करणार, तर त्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. बरोबर, त्या काळी स्त्रियांनी नोकरी वगैरे करणं, शिक्षण घेणं हे अभिप्रेतच नव्हतं. मग अशा स्त्रिया लोकांवर काय पडत भार होत असत. अनाथ लोक, अपंग किंवा विधवा लोक इतरांवर, घरातल्यांवर भार होत असत. आणि हा भार इतरांवर होता कामा नये. त्यांनी स्वावलंबी झालं पाहिजे, स्वतः कमवून स्वतः खर्च करता आला पाहिजे. अशा प्रकारे स्वतःच्या मतानुसार त्यांना जीवन जगता यावं यासाठी त्यांनी कार्य केलं. आणि त्या कार्यासाठी त्यांनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथले जे पुढारी होते, धनवान लोक, श्रीमंत लोक होते, असा विचार त्यांनी तिथल्या लोकांना कळवला. पण विचार करणारी ही जी लोक होती, यांचे विचार फार थोर असे नव्हते, बुरसटलेले विचार होते. आणि मग त्यांनी विचारलं की अशा कार्याची समाजाला काही गरज आहे का. नंतर एक उदार गृहस्थ होते, त्यांनी काय केलं, रमाबाईंना 10,000 रुपये देऊन मी तुम्हाला 10,000 देतो, पण त्याचे 40,000 रुपयात होणारं काम करून दाखवायचं अशी अट त्यांनी इथे घातली. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परांमुख होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचं व्रत मी धारण केलं आहे. म्हणजेच रमाबाईंनी काय, हे रमाबाईंचे उद्गार आहेत. त्या काय म्हणतायत, तर मला भारतातल्या कुठल्याही राज्यातली असावं, त्या सगळ्या स्त्रिया मला सारख्या आहेत. जिथपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटच्या क्षणी रक्ताचा एक बिंदू जरी जोपर्यंत असेल, तोपर्यंत मी स्त्रियांसाठी, त्यांच्या सुधारण्यासाठी काम करणार आहे. आणि हे व्रत मी धारण केलं आहे, म्हणजे अखेरपर्यंत मी हे कर्तव्य करतच राहणार आहे. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होतं आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येतंय. रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. बघा, त्यांचे विचार किती पुरोगामी आहेत.
स्वतः तर हे सगळं करतच होत्या, पण त्यांची मुलगी जी मनोरमा आहे तिला परदेशात पाठवलं. कशासाठी? तर ब्रेल लिपी शिकण्यासाठी. ब्रेल लिपी म्हणजेच काय? तर अंध व्यक्तींना वाचता येत नाही, बरोबर? मग त्यासाठी ब्रेल लिपी असते, ज्याच्यावर कागदावर भोकं भोकं असतात आणि त्या स्पर्शाने, हाताच्या स्पर्शाने ते वाचू शकतात, अनुभवू शकतात. तर ती ब्रेल लिपी त्यांच्या मुली, रमाबाईंची मुलगी मनोरमा परदेशातून शिकून आली आणि अशा अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सोय सुद्धा त्यांनी करून दिलेली आहे. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. एक मुक्ती मिशन नावाची संस्था त्यांनी सुरू केली आणि त्यामध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. आता अगोदरपासूनच त्यांच्या मनामध्ये अपंग, निराधार, विधवा स्त्रिया ज्या होत्या यांच्यासाठी काहीतरी काम करण्याचं त्यांच्या मनामध्ये होतच. म्हणून त्यांनी काय केलं? संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेद्वारे छोटे छोटे उद्योग व्यवसाय सुरू केले. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणं, वाखाच्या दोऱ्या वळणं, वेताच्या खुर्च्या विणणं, लेस, स्वेटर, मोजे विणणं, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी, मैल्यापासून खत, भांड्यावर नावं घालणं, भांड्यांना कलही करणं, हातमागावर कापड, सतरंजा विणणं, घाण्यावर तेल काढणं, छापखान्यातील टाईप जुळवणं सोडणं, चित्र छापणं, कागदावर कागद मोडणं, पुस्तक बांधणं, दवाखाना चालवणं, धोबीकाम, असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत. म्हणजे बघा, स्त्रियांसाठी त्यांनी मुक्ती मिशन नावाची संस्था स्थापन केली. केवळ संस्था स्थापन न करता त्यांनी काय, त्यांचा उद्देश काय होता? तर त्या स्त्रियांना स्वावलंबी बनवणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांना व्यवसाय मार्गदर्शन करून नंतर व्यवसाय स्थापन करणं किंवा नंतर ते विकणं वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या स्त्रियांना शिकवल्या. आणि ज्याच्यामध्ये केळीचं झाड जे असतं त्याचा सुका भाग जो असतो त्यापासून त्यांनी टोपल्या बनवायला शिकवल्या. मग वाख जो असतो तो केळीचाच असतो, सुका असा दोर, त्यापासून दोऱ्या बनवणं. त्यानंतर वेत असतो, बांबू, त्या बांबू म्हणजेच वेताच्या बांबूच्या अशा चिप्स करणं आणि मग त्या सुकवणं, मग तो वेद बनतो, त्याच्यापासून खुर्च्या विणणं, कपड्यांना लावणारी लेस, थंडीच्या वेळेत वापरले जाणारे स्वेटर, मोजे म्हणजे सॉक्स, हे सगळं विणायला शिकवत होत्या. गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्याची चरणी, म्हशींचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन म्हणजे कोंबडी, म्हणजे कोंबड्यांचा सांभाळ करणं. इतकंच नाही तर जे सांडपाणी जातं त्याचा जो मैल असतो, म्हणजे आपलं ड्रेनेज लाईनमधून जे काही घाण जाते त्यापासून खत तयार करायला त्यांनी शिकवलं. त्यानंतर आपली भांडी असतात, त्या भांड्यावर आपण हरवू नये म्हणून नावं घालत असतो, तर ते नावं घालायला सुद्धा शिकवलं. म्हणजे एक व्यवसाय त्यांनी या स्त्रियांसाठी उपलब्ध करून दिला. त्यानंतर पितळीची भांडी असतात, त्यांना कलही लावली जाते आतल्या बाजूने, तर हे कलही करायला शिकवलं. त्याशिवाय पूर्वी कापड हे हाताने विणलं जात असे, सतरंजा हाताने विणल्या जात असत, तर जे यंत्र होतं ज्याच्यावर ते केलं जात असे त्याला हातमाग असं म्हणतात. तर त्याच्यावर त्यांनी कापड आणि सतरंजा विणायला शिकवलं. त्यानंतर बियांपासून आपण तेल काढत असतो, बरोबर, सूर्यफुलाच्या बिया वगैरे घेऊन किंवा राईपासून तेल बनवत असतो, तर तो सो घाणा असतो, म्हणजे लाकडी असं यंत्र असतं, त्याच्यावर ते तेल काढायला शिकवलं. त्यानंतर छापखाना, जिथे टाईप केले जात असत अक्षरं,
तर ते त्यांनी शिकवली, चित्र छापायला शिकवली, कागद बनवणं, त्याचं पुस्तकं बांधणं, हे सगळं त्यांना शिकवलं. इतकंच नाही तर दवाखाना चालवायला, धोबीकाम करायला, अशा कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत. ही त्या काळी फारच नवलाची गोष्ट ठरली. म्हणजे हे सगळं त्यावेळेला स्त्रियांना त्यांनी शिकवलं आणि करायला लावलं. आणि हे फार आश्चर्यकारकच होतं, कारण त्यावेळेला स्त्रिया असं सगळं काही करत नसत. फक्त स्वतःचं घर, मूल आणि संसार याच्या पलीकडे त्यांना काहीही माहीत नव्हतं. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. कुठलंही काम करण्यात त्यांना कधीच कमीपणा मानला नाही. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला होता. आणि फक्त कृतीतून नाही, म्हणजे स्वतः फक्त तोंडाने बोलत नसत, तर कृती करत असत. कुठलंही काम हीन नाहीये, तर स्वावलंबी होण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येक काम आलं पाहिजे, हा त्यांचा विचार होता. आणि ते केवळ तोंडाने भाषणातनं सांगत नसत, तर ते स्वतः सुद्धा आत्मसात करत, ते त्याच प्रकारे वागत असत. आता चर्च बांधायचं होतं, इतकं मोठं प्रार्थना मंदिर, ज्याची संख्या होती म्हणजे एका ठिकाणी 2,500 लोक बसू शकतील. मग त्यांनी त्याचा प्लान जो होता, आराखडा म्हणजे प्लान, तो त्यांनी स्वतःच तयार केला, म्हणजे पैसे वाचतील म्हणून. आणि त्यानंतर त्यांनी ती विटांचे घमेले स्वतःच वाहून बांधकामाला मदतही केली. आणि अशा प्रकारे श्रम त्यांनी स्वतःही केले आणि कुठलंही काम करण्यात कमीपणा त्यांनी मानलेला नाहीये. रमाबाईंचं आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती. पण त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सच्छील साध्वी होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणं आलं, पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्ये उजळवून टाकली. रमाबाईंच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष होता, पावलोपावली संकट होती, पण त्या घाबरल्या नाहीत किंवा खचूनही गेल्या नाहीत. त्यांनी त्याच्यावर मात केली आणि जी अनाथ, अपंग, ज्यांचे पती वारलेले आहेत, अशा विधवा स्त्रिया यांचं रखरखीत आयुष्य होतं, त्या आयुष्यामध्ये बहार आणला आणि कित्येकांच्या आयुष्य अगदी त्यांच्यामुळे चांगली झालेली आहेत. मला वाटतं पाठ समजला असेल. प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत संपूर्ण पाठ मोठ्याने वाचायचा आहे.